वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्तु शारदवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांजुत शंकरा प्रभृती देवे सदा वंदिता। सामन्पतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 112व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण साधारणतः 111 भाग श्रवण केलेले आहेत। आजचा जो भाग आहे आपला तो भाग क्रमांक 112। आपण चिंतन करत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 23व्या ओवीवर। अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे। समर्थ म्हणतात की बाबा रे एकदा काय माणसाकडे अभिमान आला की अभिमान आल्यानंतर मग तो मत्सर करायला लागतो आणि तो मत्सर निर्माण झाला की मग तिरस्कार आणि मग हळूहळू ते विषय बाकीचे यायला लागतात। अभिमान या विषयावर आपण चिंतन केलं। मत्सर या विषयावर आपण आता चिंतन करत आहोत। मत्सर म्हणजे काय अर्थातच थोडक्यात आपण विवरण घेत आहोत, निरूपण तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत। समर्थाने दाखवलं की बाबा रे माणसाकडून मत्सर कसा घडला जातो, कोणाकोणाचा मनुष्य मत्सर करतो आणि कशा प्रकारे मत्सर करतो। सूक्ष्म सूक्ष्माचा जर विचार केला तर मनुष्य आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना कर्म करत असताना त्या ठिकाणी सुद्धा त्याच्याकडून सूक्ष्मातून आपल्याच माणसांचा मत्सर घडत असतो। मग आपल्या घरामध्ये काम करत असताना, समाजामध्ये कार्य करत असताना, आपल्या कुटुंबामध्ये कार्य करत असताना कधीतरी आपल्याकडून शेजाऱ्याचा मत्सर, शेजाऱ्याकडून आपला मत्सर, सुनेचा सासूकडून मत्सर, कधी कधी सासूचा सुनेकडून मत्सर, नणंदेचा भाऊजाईकडून मत्सर, कधी कधी भाऊजाईकडून नणंदेचा मत्सर घडला जातो। जाऊबाई जाऊबाईचा मत्सर करत असतात। असा सूक्ष्माचा जर विचार केला, अगदी जर लहान लहान जर विचार केला तर लहान सहान गोष्टीवरून मनुष्य सहज एकमेकाचा मत्सर करत असतो। माणसाच्या पिंडामध्ये समोरच्या विषयी सहज तो मत्सर निर्माण होतो आणि मग मनुष्य तिरस्कार करायला लागतो लहान लहान गोष्टींवरून। आणि मग एकदा काय हा मत्सर आला ना की मग त्या नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो। एकदा मत्सर निर्माण झाला की मग त्या ठिकाणी तिरस्कार येतो ना, आणि त्या तिरस्कारामुळे नक्की काय होतंय तर मग नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होतो। काही वेळेला वाद होतो, विवाद होतो, त्यातही नाही आवरलं तर मग वितंडवाद होतो, वादविवाद आणि वितंडवाद। आणि मग शेवटी ते नातं दुभंगलं जातंय, फाटलं जातंय, त्याला म्हणतात नातं फाटणे, नातं फाटलं जाते। म्हणून मग मत्सर घडू नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपण आपला स्वतःचा विचार केला पाहिजे। आपल्याकडे आलेल्या विचाराचा विचार आपण केला पाहिजे की जो विषय माझ्याकडे आलेला आहे त्याला काय म्हणतात, तो कोणता विषय आहे, ते कोणते विचार आहेत। ज्या विचारांमुळे आपल्याकडे जर मत्सर निर्माण होत असेल, तिरस्कार निर्माण होत असेल तर त्याच वेळेला त्या विचारांचा आपण त्याग केला पाहिजे। नक्कीच जर आपल्या संसारामध्ये आपल्याला गुण्यागोविंदाने जर राहायचं आहे, सुखाने समाधानाने आनंदाने जर राहायचं आहे तर मग काय एकमेकाचा आपण मत्सर करावा, काय एकमेकाचा आपण तिरस्कार करावा। या ठिकाणी समर्थांचं वाङ्मय आपण निरूपणासाठी घेतलेला आहे। दासबोध हा ग्रंथ घेतलेला आहे समर्थांचा, आणि त्या दासबोध या ग्रंथावर चिंतन करत असताना, विवरण घेत असताना आपण आतापर्यंत एक भाग साधारणतः आपला अर्ध्या तासाचा असतो, असे 111 भाग आपण आतापर्यंत श्रवण केलेले आहेत। आणि ते सर्वच्या सर्व पहिल्या समासावर, पहिल्या समासाच्या ओव्यांवर, ओवीतील प्रत्येक चरणावर किंवा शब्दावर, जेणेकरून निरूपणाबरोबर समर्थांनी जे जे काही विचार दिलेले आहेत त्या विचारांबरोबर
समाज प्रबोधन कसं होईल, समाजाला उपयोगी असलेले विचार समाजापर्यंत कसे पोहोचतील, हा विचार या ठिकाणी आपण केलेला आहे. नुसता देव उपासना पूजा एवढंच जर आपण बोलत राहिलो असतो किंवा एवढ्याच भरच जर आपण चिंतन करत राहिलो असतो तर आतापर्यंत आपण खूप ओव्यांवर श्रवण केलं असतं. पण उद्देश समाज प्रबोधनाचा आहे. अनेक संतांच्या विचार ऐकता ऐकता, संतांचं निरूपण ऐकता ऐकता आपल्यामध्ये परिवर्तन घडावं, आपल्या मनामध्ये परिवर्तन घडावं, आपल्या पिंडामध्ये परिवर्तन घडावं, हा एक उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने किंवा तेच कार्य साध्य करण्यासाठी हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नातून एक समाज प्रबोधनाचं काम घडावं, समाज प्रबोधनाचं कार्य घडावं, हा आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच एका एका विषयावर किंवा एका एका शब्दावर आपण अनेक प्रकारचं चिंतन करत असतो. त्याला कारण काय, तर जेणेकरून प्रत्येकाच्या संसारामध्ये कार्य करत असताना ह्या विचारांचा कुठेतरी विचार केला जावा, ह्या विचारांचा काहीतरी उपयोग व्हावा. जे आपण चिंतन करत असतोय, जे आपण विवरण घेत असतोय, ते विवरण श्रवण करून, ते चिंतन श्रवण करून कुठेतरी आपल्यामध्ये परिवर्तन घडावं, हाच एक उद्देश आहे. आणि म्हणूनच मत्सर या विषयावर चिंतन करत असताना आपण आपल्या घरामध्ये जर विचार केला तर एखाद्याची चुकी ज्या वेळेला आपल्याला कळते, एखादा चुकतोय असं आपल्याला कळतंय, एखाद्याकडून चुकीची कर्म घडतात असं ज्या वेळेला आपल्याला वाटतंय, त्यावेळेला आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या समोर जर बोललो तर ते चांगलं असतंय. पण त्रयस्थाकडे बोलून आणि मग त्रयस्थाकडून जर त्या व्यक्तीच्या कानावर तो विषय गेला तर मग मात्र त्याच्या मनाला लागलं जातंय. समोरासमोर बोलल्यानंतर थोडंफार मनाला लागेल, पण नक्कीच ते चांगलं असतंय. कारण मत्सर तिरस्कार निर्माण होण्यापेक्षा, वादविवाद आणि वितंडवाद होण्यापेक्षा जी गोष्ट एखादी चुकीची आहे ना, ती त्याच ठिकाणी जर आपण बोललो, त्याच ठिकाणी जर आपण त्या समोरच्या माणसाला जर समजवून दिली तर नक्कीच त्या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार केला जातो. त्या ठिकाणी त्या समोरच्या व्यक्तीच्या विचारामध्ये परिवर्तन घडलं जातंय. पण त्रयस्थाकडून ज्या वेळेला त्याला कळतंय की अमुक अमुक माणूस माझा असा मत्सर करत होता, तिरस्काराने बोलत होता, मग त्या ठिकाणी वाद होतो, विवाद होतो आणि वितंडवाद होतो. मग चांगल्या चाललेल्या अर्थातच गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या संसारामध्ये सुद्धा काय निर्माण होत आहे, तर वाद विवाद आणि वितंडवाद निर्माण होतात. आणि त्या ठिकाणी जे सुख पाहायला पाहिजे, जे सुख अनुभवायला पाहिजे, जे सुख मिळायला पाहिजे, ते सुख मिळत नाही. म्हणून प्रत्येकाने आपण आपल्या घरामध्ये राहत असताना, संसारात कार्य करत असताना, समाजामध्ये कुटुंबामध्ये कार्य करत असताना हा विचार केला पाहिजे की जेणेकरून समोरच्या माणसाविषयी आपल्या पिंडात मत्सर नको, तिरस्कार नको. आणि तसं मत्सर तिरस्कार जर असेल तर मग ते आपल्याकडून काय होणार, मग पुढची कर्म घडली जातील, पुढची पाप कर्म घडली जातील. म्हणून काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की सून सासूचा मत्सर करते, मत्सराने वागते, मत्सराने बोलते, मत्सराने तिच्याकडे पाहत असते, तिरस्कार निर्माण होतो. आणि मग अशा वेळेला काय होतंय, तर जे सुख त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळायला पाहिजे ते अनुभवायला मिळत नाही, सुख मिळत नाही. अर्थातच त्या ठिकाणी जी चांगली कर्म पाहायला पाहिजेत, पाहायला मिळायला पाहिजेत, ती कर्म पाहायला मिळत नाही. त्या ठिकाणी कुठेतरी घरामध्ये जाऊबाई जर असतील तर एकमेकीचा दोघी मत्सर करत असतात. एकीकडे कुठेतरी कुठल्या तरी प्रकारचा अभिमान जागा होतो, मी मोठ्याची लेक आहे, माझे वडील खूप श्रीमंत आहेत, किंवा माझे पती कुठेतरी चांगल्या कामाला आहेत, ते चांगले कमवून आणतात. असे अनेक प्रकार असतात. आता सगळेच प्रकार काय आपण सांगायला नकोत, प्रत्येकाने प्रत्येकाचा एक विचार करायला हवा. नणंद जर असेल तर ती कधीतरी येते, पण काही वेळेला मग भाऊजाईकडून तिचा मत्सर घडला जातो किंवा तिच्याकडून भाऊजाईचा मत्सर घडला जातो. आणि मग त्यामुळे काय होतंय, ज्या संसारामध्ये, ज्या घरामध्ये आपल्याला आनंदी वातावरण पाहायला मिळायला हवं ते पाहायला मिळत नाही. हेवे दावे, तिरस्कार, मत्सर ह्या गोष्टींमुळे काय होतंय, तर त्या संसारातलं सुखही नाहीसं होऊन जातंय.
आणि संतांना हेच सांगायचं आहे की आपल्याला आपल्या संसारात जर आनंदाने राहायचं आहे की नाही, मग तो कशाला मत्सर पाहिजे, कशाला तिरस्कार पाहिजे, हेवे दावे कशाला पाहिजेत. जे काही चांगलं वाईट असेल ते समोरासमोर आपण एकमेकाला बोललं, एकमेकाला समजून दिलं तर ते चांगलं असतंय. आणि मग समजण्यामध्ये आनंद असतो. कुठेतरी चर्चा करणं, कुठेतरी मत्सराने बोलणं, कुठेतरी तिरस्कार करणं, कुठेतरी वादविवाद करणं, अशा गोष्टींपेक्षा समोरासमोर समजून देणं यात आनंद असतो. म्हणून आज खऱ्या अर्थाने बऱ्याचशा ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होत जातात संसारामध्ये. आपल्या घरामध्ये कार्य करत असताना छोट्या छोट्या अगदीच छोट्या गोष्टी असतात हो, पण त्याच्यातून ते वाद होता 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 एवढे मोठे वाद होतात की आज कित्येक ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते. चांगली श्रीमंत माणसं ज्यांनी आयुष्यभर खूप काबाड कष्ट केले, खूप मेहनत केली, आणि शेवटी त्यांची अवस्था अशी झाली की घरामध्ये वादविवाद होत असल्यामुळे, घरामध्ये मत्सर तिरस्कार द्वेष निर्माण होत असल्यामुळे अनेक ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते की मुलं वडिलांनी बांधलेल्या चांगल्या घरामध्ये, चांगल्या बंगल्यामध्ये राहत असतात, वडिलांच्या प्रॉपर्टीचा उपभोग घेत असतात, वडिलांच्या प्रॉपर्टीवर मौज मजा करत असतात, आणि तेच मात्र आई वडील कुठेतरी एखाद्या वृद्धाश्रमामध्ये राहत असतात. त्याच कुठेतरी आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं असतंय. एक विचार माणसाने करावा की आपण अनेक वेळा ते दृष्टांत ऐकत असतो, अनेक वेळा दृष्टांत ऐकत असतो. ज्या वेळेला ते आजोबा आजारी पडले, आणि आजारी पडल्यानंतर आता आपल्याला माहित आहे एखादा म्हातारा माणूस असतो, त्याला परत 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 पाण्याची गरज लागते, अजून काही खायला खावंसं वाटतंय, आणि त्याला असं वाटतंय की माझ्या जोडीला एखादा माणूस असावा. पण मग पाणी द्या, हे द्या, ते द्या, असं करता करता घरातली कंटाळून जातात. काही ठिकाणी तर अशी एवढी कंटाळतात की पार अगदी देवाला सांगतात एकदाचा उचल त्याला, एकदाचा घेऊन जा, इथपर्यंत काही ठिकाणी अवस्था पाहायला मिळते. हे कशामुळे होत आहे? एक क्षुल्लक कारणावरून सगळ्या गोष्टी या पाहायला मिळतात. त्या व्यक्तीवरचा प्रेम कमी होतो, जीव कमी होतो, त्या ठिकाणी तिरस्कार निर्माण होतो, आणि मग शेवटी ज्या वेळेला ते आजारी पडले खूप, मग ते प्रत्येक वेळेला ते असे खॉटवरून उठता येत नाही, मग पाणी मागायचे, अमुक द्या मला, तमुक द्या मला. शेवटी मग त्यांचा आवाज पण निघत नाही, हाक मारायचे पण सुनेला आवाज जात नव्हता, मुलाला आवाज जात नव्हता, घरामध्ये जे कोणी असायचे त्यांना आवाज जात नव्हता, आवाज कमी निघायला लागला त्यांचा. शेवटी मग काय केलं, त्या मुलाने त्यांच्याकडे घंटा दिली, बाबा काही लागलं का हा घंटा वाजवत जा म्हणे, मग आम्हाला आवाज आला की आम्ही येत जाऊ. त्यावेळेला सुरुवातीला घंटा वाजवला की धावायची, सून धावायची, मुलगा धावायचा, काय पाहिजे ते द्यायचे, पण नंतर त्याचाही कानाडोळा करायला लागले की जरा कुठे काही लागलं की म्हाताराने वाजवली घंटा, जरा कुठे का लागलं की म्हाताराने वाजवली घंटा, असं त्याचं ते द्वेष करायला लागले, तिरस्कार करायला लागले. आणि मग शेवटी अशी अवस्था झाली की शेवटच्या वेळेला त्याला पाण्याची आवश्यकता होती. त्याला माहिती आहे आता मी जाणार आहे आणि मला पाणी हवं आहे, पण बिचारा घंटा वाजवूनच शेवटचा श्वास त्याने घेतला, पण त्याला मात्र पाणी मिळालं नाही. आणि मग काय झालं, तीच घंटा त्याच्या नातवाने सांभाळून ठेवली. ज्या वेळेला त्याच्या मुलाने त्या नातवाच्या वडिलांनी विचारलं ज्या वेळेला त्याला की बाबा रे ही घंटा तू का सांभाळून ठेवली, त्यावेळेला त्या नातवाने उत्तर दिलं की बाबांना तुम्ही हातात दिली होती की नाही, बाबांच्यासाठी ही उपयोगी जशी आली की नाही, तशीच तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला उपयोगी येईल. म्हणजे मी तुमच्या हातात ती घंटा देईन. आणि मग त्याला ती जाणीव झाली. करावे तसे भरावे असे म्हणतात म्हणजे काय, अहो पूर्वी अगदी ती लाकडाची घरं असायची ना, त्या लाकडाच्या वरती असं घरामध्ये असा बाल असायचा, बाल म्हणतात त्याला, खांब आणि खांबावरती आडवे असायचे, त्याला बाल म्हणतात. त्या बालावर असं लिहिलेलं असायचं, करावे तसे भरावे, म्हणी असायच्या. त्या म्हणी वाचायला आनंद वाटायचा. नाही निर्मळ जीवन त्यास काय करील साबण, परोपकार हाच खरा धर्म आहे, अशा म्हणी लिहिलेल्या असायच्या. करावे तसे भरावे अशा म्हणी त्या लिहिलेल्या असायच्या.
आता बालच नाही राहिले तर म्हणी पाहण्याचा प्रश्नच नाही. असो, पण जसं आपण करू की नाही तसं आपल्याला पुढे सगळ्या प्रकार जी काय असेल गती ती ठेवलेली आहे. मग छोट्या छोट्या गोष्टींवरून आपण आपल्या आईचा तिरस्कार करतो, वडिलांचा तिरस्कार करतो, आपल्या बाईचं काहीतरी ऐकून, आणि मग त्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यासाठी जी काही मेहनत घेतलेली असते त्यांनी त्याचाही विचार आपण करत नाही. मग त्या ठिकाणी एक दृष्टांत संतांनी दाखवला की बाबा रे बघ, 4 मुली असताना सुद्धा त्या आईला वाटतंय की नाही मला मुलगा व्हायला पाहिजे, त्या बाईला वाटतंय की नाही मला मुलगा व्हायला पाहिजे. मग त्यावेळेला लोक विचारतात, अगं 4 मुली आहेत ना तुला, अजून कशासाठी तुला हवाय? त्यावेळेला ती काय बोलते, पाणी पाजायला मला मुलगा पाहिजे, माझा सांभाळ करायला मला मुलगा पाहिजे. एक माणसाची विचार सारणा तशी झालेली, एक विचाराची धारणा तशी झालेली आहे. त्यामुळे तो साहजिकच आहे त्या पद्धतीने कर्म करत असतो, कार्य करत असतो आपल्या संसारामध्ये. पण प्रत्यक्ष एका ठिकाणी असं दृश्य पाहायला मिळालं की 4 मुली झाल्या त्या, आणि 4 मुलींनंतर मुलगा व्हावा म्हणून एक फार पूर्वीची गोष्ट आहे ती, आणि सत्य हकीकत आहे. आणि पूर्वी अवस्था कशी असायची की मुलांचा असं काही विचार केला जात नव्हता, त्यावेळेला असं काही नियोजन नव्हतं. म्हणजे 7-7, 8-8, 4-4, 5-5 पोरं अशी असायची कुटुंबामध्ये. असं वाटायचं की असं घर भरलेलं पाहिजे, मोठं कुटुंब पाहिजे, एकाला दुसरा आधार पाहिजे, एक मुलगा झाला नाही त्याला दुसरा आधार पाहिजे, अशी एक कल्पना असायची, ती एक भावना असायची माणसाची. आणि त्याच पद्धतीने त्या बाईला 4 मुली झाल्यानंतर आता मुलगा पाहिजे. मग लोक विचारायला लागली, बोलायला लागले, कशासाठी पाहिजे? म्हणे माझा सांभाळ करायला पाहिजे ना, मला शेवटी पाणी पाजायला कोणतरी पाहिजे ना. कारण मुली लग्न करून घरी जातात, त्यांच्या गावी जातात, सासरी जातात, मग आपल्याकडे कोणतरी हक्काचा माणूस पाहिजे ना आपल्याला पाणी पाजायला. झालं बाबा, मुलगा झाला, मग त्याला कोणतरी जोड पाहिजे, एकाला दुसरा जोड पाहिजे. असं करता करता 3 मुलं झाली, आणि चांगल्या प्रकारे त्यांचं संगोपन केलं. कारण त्यावेळेला माणसाच्या अशा अपेक्षा कमी होत्या, मौज मजा कमी प्रमाणात अगदी, पण आनंदाने राहत होती ती माणसं त्यावेळेला. आता काय झालंय, पैसाही वाढलाय आणि माणसाच्या मौज मजा पण वाढल्यात, त्यामुळे सांभाळायचं म्हणजे मोठं जीवावर येतंय माणसाला, आणि त्यात आई वडील सांभाळायचे म्हणजे खूप जीवावर येतात. कारण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतंय, संत तर कधी कधी बोलतात पण आपल्याला अनेक वेळा ओळख करून देतात की एखाद्या ठिकाणी असं पाहायला मिळतंय की हजारो रुपये कुत्र्यांसाठी काही खर्च करतात. कुत्री आपला ह्या कुत्र्यांसाठी काही हजारो रुपये खर्च करतात, पण आई वडील सांभाळायचे त्यांना जीवावर येतात. त्यांना आई वडील सांभाळायचे म्हणजे जीवावर येतात. कधीतरी वडील आजारी पडले म्हणून त्यांना आंघोळ घालायची खूप जीवावर येते त्याच्या, नोकरा करून ते काम करून घेतोय तो, पण कुत्र्याला मात्र स्वतः मालक आंघोळ घालतो साबण लावून. म्हणजे माणसाची नियत बघा कशी झालेली आहे, माणसाची विचारसरणी बघा कशी झालेली आहे. आता परिस्थिती अशी झाली की 4 मुली 3 मुलगा म्हणजे 7 मुलं, आणि तरी सुद्धा त्यांनी काबाड कष्ट करून अगदी सगळं काही शेतीवाडी करून व्यवस्थितरित्या त्यांचा सांभाळ केला. मुलं चांगली कामाला लागली, चांगली शिक्षण दिलं त्यांना, चांगली कामाला लागली. काही वेळानंतर, काही काळानंतर पती तिचे मरून गेले, त्या मुलांचे वडील मरून गेले. ती आई बिचारी राहिली, आणि घरामध्ये मत्सर तिरस्कार निर्माण व्हायला लागला त्या तिन्ही बायांमध्ये, त्या तिन्ही महिलांमध्ये. त्यामुळे मुलं वेगळी झाली. आता मुलं वेगळी झाल्यानंतर मग आईला कोण सांभाळणार? मग त्यांनी ठरवलं 2 महिने इकडे, 2 महिने तिकडे, 2 महिने तिकडे. बिचारी आतमध्ये पिंडामध्ये एवढा विचार करायला लागली की काय करावं. माझी मुलं, पण आज परिस्थिती अशी आहे की 2 महिने याच्याकडं, कुठे तारीख पूर्ण झाली नाही झाली की लगेच दुसऱ्याकडं दुसऱ्या दिवशी जावं लागतंय.
जी तारीख आली त्या तारखेला दुसऱ्याकडे जावं लागतंय, एक दिवस पण जास्त सांभाळू शकत नाही. असा तो त्यांचा क्रम होता. मोठ्याकडे 2 महिने झाली की 2 नंबर, त्याच्याकडे 2 महिने, नंतर मग छोट्याकडे 2 महिने, मग परत मोठ्याकडे 2 महिने, असं ते चालू होतं त्यांचं. मुली खूप श्रीमंत होत्या, खूप श्रीमंत घरामध्ये मुली दिल्या होत्या तिच्या. वाटत होतं कधीतरी की यांच्याकडे असं 2-2 महिन्यामध्ये फिरण्यापेक्षा, 2 महिने इथे 2 महिने तिथे असं जाण्यापेक्षा, असं राहण्यापेक्षा आपण मुलीकडे जाऊन राहू एखाद्या. आणि मुली पण सांभाळणाऱ्या होत्या, त्या मुली पण त्या चांगल्या विचाराच्या होत्या, सांभाळणाऱ्या होत्या, आईला जीव काढणाऱ्या होत्या. पण स्वाभिमानाने जगलेली आई विचार करत होती की किती त्रास झाला तरी चालेल, पण मी माझ्या मुलांच्या बरोबरच राहणार, मी माझ्या मुलांकडेच राहणार. हळूहळू परिस्थिती अशी झाली की मोठ्याची बायको तिरस्कार करायला लागली. तिच्याकडे बाया करून बघून ती 2 नंबरची जी होती ती पण तिरस्कार करायला लागली. 3 नंबरची त्यांच्याच बरोबरीची निघाली. शेवटी परिस्थिती अशी आली की त्या आईवर तिन्ही मुलं सोडून वेगळी राहण्याची वेळ आली. सत्य परिस्थिती घडलेली ज्या वेळेला ती परिस्थिती माहिती झाली त्यावेळेला डोळ्याला अश्रू आले की आज मनुष्य कसला विचार करतोय. संतांनी जी शिकवण मांडलेली आहे, बरं काही ठिकाणी परमार्थिक माणसाकडेही हे विचार पाहायला मिळतात, ही परिस्थिती पाहायला मिळते. मग कुठेतरी असं पिंडामध्ये वाटतंय की एखादे गुरु त्याच्या शिष्याला तो पात्रतेचा आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचं शिक्षण विचारतात. काही गुरु त्याचे प्रॉपर्टी विचारतात, काही तर एवढ्या अगदी आता त्यांचं त्यांना माहिती कुठल्या लेवलचे आहेत ते, पण त्याचा पगारही विचारला जातो. पण जे खरोखर संतांच्या शिकवणीने घडलेले आहेत ना, वास्तविक त्यांनी पहिले त्यांच्या शिष्याला तो त्याच्या पात्रतेचा आहे की नाही हे विचारण्यासाठी त्याचं शिक्षण न विचारता, त्याची प्रॉपर्टी न विचारता, त्याची धन दौलत न विचारता, तो शिकलेला आहे की अडाणी आहे हे न विचारता पहिले त्याला विचारले पाहिजे तुझे आई वडील कुठे आहेत. आणि आज कित्येक तरी अशी सुशिक्षित माणसं मिळतील, कित्येक अशी परमार्थिक माणसं मिळतील की त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, केवळ बाईच्या आणि आईच्या भांडणामुळे. हा मत्सर का येतोय, हा तिरस्कार का येतोय, हा वादविवाद माणसाच्या पिंडामध्ये द्वेष निर्माण होतोय का, आणि कोणाविषयी हे आपण विचार केला पाहिजे. हा द्वेष जो निर्माण होतो तो कोणाविषयी होतो हा विचार आपण केला पाहिजे. मुली खूप श्रीमंत घरामध्ये दिल्या होत्या, सहज ती आई जाऊ शकली असती, त्या मुलींकडे राहू शकली असती, पण स्वाभिमानी होती. नाही माझी मुलं सांभाळत ना, मी एकटी राहीन. आणि खरोखर त्या ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळाली की तिन्ही मुलांचे बंगले, तिच्या मोठमोठे बंगले आणि चांगल्या मोठमोठ्या सर्व्हिसला तिन्ही मुलं, पण आई बिचारी एकटीच राहून मोल मजुरी करून तिचा उदरनिर्वाह करत होती. काय वाटत असेल त्या माऊलीच्या अंतःकरणामध्ये. का रे बाबा, तर बाईचं आणि आईचं पटत नाही म्हणून त्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला, तिरस्कार निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला. आणि ही परिस्थिती जर पाहायला मिळत असेल ना, तर मी तर म्हणतो की मग त्या माणसाला काय परमार्थिक म्हणावं. परमार्थ करत असतानाही जर काही ठिकाणी अशा अवस्था जर आपल्याला अनुभवायला मिळत असेल, तर काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की ते गुरु विचारतात किती शिकलेला आहे, सुशिक्षित आहे का, शिकलेला आहे का, अडाणी असेल तर त्याला बाजूला केलं जात आहे. अरे हे कसले आले संतांच्या विचाराची माणसं ही गुरु. हे त्याची पात्रता जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर विचारा, आई बाबा कुठे आहेत, त्याच्या जवळ असतील ना तर नक्कीच तो अडाणी असतानाही श्रीमंत आहे, सुशिक्षित अशिक्षित असतानाही तो त्याला खरं सुशिक्षित म्हणावं लागेल. ह्या विचारांची आज समाजाला गरज आहे.
आणि अशा पद्धतीने जर प्रत्येक माणसाने विचार केला तर नक्कीच प्रत्येकाच्या संसारामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जर एखादी स्त्री असेल ना तर त्या स्त्रीला ते दास्यत्व स्वीकारण्याआधी तिला एखादा कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार काय त्या स्थितीला प्राप्त करून देण्याआधी जर तुम्ही विचारत असाल ना, तिचं शिक्षण काय आहे, व्यवसाय काय आहे, संपत्ती, प्रॉपर्टी, कसलाच काय विचार करू नका. तिचे सासू सासरे कुठे आहेत ते पहिले विचारा. पण त्याच्याची गरजच नाही ना हो. काही ठिकाणी असं अनुभवायला मिळतंय, काही ठिकाणी असं पाहायला मिळतंय की शिक्षण विचारलं जात आहे, अडाणी असेल बाजूला, मग त्यांनी काय करावं? त्यांनी परमार्थ करू नये का? आणि हा मत्सर, हा तिरस्कार जर एखाद्या गुरूंकडून जर घडत असेल तर आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे, संतांचे विचार त्या ठिकाणी किती आहेत. संतांची शिकवण ज्याप्रमाणे आहे, संतांनी सगळ्यांना जवळ केले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव अजून आहे कुठे? आणि मग ज्या वेळेला ती माऊली बिचारी एकटीच राहायला लागली, मोल मजुरी करून उदरनिर्वाह करायला लागली. 4 मुली असतानाही लोक सांगत होती बस झाला आता. पण त्यावेळेला ती लोकांना उत्तर द्यायची काय? माझा म्हातारपणी सांभाळ करायला मुलं पाहिजेत. आणि आज ही परिस्थिती आली तिच्यावर. थकली बिचारी, आजारी पडली, कशी तरी आपली उदरनिर्वाह करायची. रात्रीची वेळ होती, जेवायला बसली, जेवता जेवता ठसका गेला. आणि ठसका गेल्यानंतर श्वास नलिकेमध्ये अन्न जाऊन बसलं. पाणी घ्यायला विसरलेली, उठायची हिंमत नाही, पाण्यापर्यंत जाऊ शकत नाही. आणि पाणी द्यायला घरात कोण नाही का, तर त्या घरामध्ये ती बिचारी एकटीच राहायची. 4 मुली, 3 मुलं, नातवंड किती आणि पतवंड किती त्यांचं त्यांनाच माहिती. शेवटी त्या घराचा दरवाजा सकाळी 10 वाजेपर्यंत उघडला नाही. म्हणून गावातील लोकांनी विचार केला की आजी कुठे गेली की काय. विचारणा केली, म्हणे कुठेच नाही, घरीच होती. मग दरवाजा का उघडला नाही? बघितला तर दरवाजा आतून लावलेला होता. खिडकीतून नजर टाकली तर एक साईडला जेवणाचं ताट पडलेलं आणि त्याच्याच बाजूला ती आजी बिचारी तडफडून त्या ठिकाणी तिचा देहांत झालेला. काय विचार केला होता? पाणी पाजायला कोणतरी पाहिजे, पण बिचारीच्या नशिबात ते पण नव्हतं. मग ह्या द्वेषाने, मत्सराने, तिरस्काराने हेवे दावे, वाद विवाद, वितंडवाद इथपर्यंत जर जात असतील तर आपण आपल्या आयुष्यामध्ये काय निर्माण केलं, काय सांभाळलं, काय अभ्यास केला आपण आपल्या आयुष्याचा, हा विचार आपण करावा ना. म्हणून नम्रता पाहिजे. नम्रता जर असेल ना तर त्या ठिकाणी बरोबर मनुष्य जसं पाहिजे तसं आपल्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असतो. आणि अभिमान जर जागा झाला तर मग त्या ठिकाणी मात्र मनुष्य कुठल्या स्तराला जातो हे त्याचं त्यालाही कळत नाही. बाईने सांगितलं अभिमान जागा झाला, तुला अशी बोलली, लगेच त्या ठिकाणी मत्सर आला, तिरस्कार आला आणि मग पुढे काय अवस्था झाली. म्हणून बाबा रे, परमार्थ करत असताना नम्रता हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि कुठल्याही प्रकारची चुकीची कर्म घडू नयेत. जर घडत असतील तर त्याचा विचार आपण केला पाहिजे. जर समाज प्रबोधन घडावं हा एक उद्देश आपला आहे आणि त्याच उद्देशाने जर आपण हे कार्य करत आहोत, हे कार्य असंच समर्थांच्या कृपेने चालू राहणार आहे. कोणी निंदा अथवा वंदा, स्वहित आमचा धंदा. आणि जो धंदा संतांनी आम्हाला लावून दिलेला आहे तो आम्ही चालूच ठेवणार आणि संतांच्या कृपेने चालूच राहणार. असो, हे कार्य आपलं अखंडपणे सुरू राहावं ही नम्र प्रार्थना, हे नम्र निवेदन समर्थांच्या चरणी करून आजच्या या सेवेला, या ठिकाणी ही सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून भाग क्रमांक 112 या सेवेला या ठिकाणी
पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.